नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. तू हे रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इशू आता सात्विक फॅशन्स या त्या पत्त्यावर येऊन पोहोचते आणि ते तर आता अर्णवच्या ह्या कपड्यांचं गोडाऊन असतं. आणि इशूला आता इथे आल्यानंतर खूप असं टेन्शन येतं, कारण तिचं जे काही अपॉइंटमेंट लेटर आहे तर ते सुद्धा हरवलेलं असतं. म्हणून ती विचार करते की आता मी काय करू. मग मी असं करू की ह्या माणसांशी डायरेक्ट बोलू का, कारण तेथे आल्यानंतर मात्र अर्णवचा जो काही आवाज असतो तो तिच्या कानावर पडतो. अर्णव हा आपल्या वर्करवर खूप असा भडकलेला असतो, परंतु इशूला असं वाटतं की नक्की आपल्याला ह्या भांड्याचे भास होतात, म्हणून ती आता तो विषय बाजूला टाकते आणि नक्की आता काय करू. येथे अपॉइंटमेंट लेटर आपल्याकडे नाही, म्हणून ती आता त्या माणसांशी बोलायला जायचं ठरवते. परंतु तोपर्यंत अर्णव इतका भडकलेला असतो आणि रागाने त्या वर्करकडे तो आता पाहत असतो. आणि इशू आता तिकडे जाण्याचं ठरवते. तो अर्णव फोनवर बोलत बाजूला जातो आणि इशू नेमकं तेथे येते. तेव्हा मात्र आता इशू तेथे आल्यानंतर त्या माणसांशी ती बोलायला प्रयत्न करते, परंतु कोणीही इशूकडे लक्ष देत नसतं. आणि जे समोर वर्कर पाटील असतात तर इशू त्यांच्याकडे येते आणि ते पाटील इशूला विचारतात की आपण कोण आहात, येथे कशाला आलात. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की मी ईश्वरी देसाई, मला येथे नोकरी मिळाली आणि आज नोकरीचा पहिला दिवस आहे. तेव्हा आता ते पाटील म्हणतात की अहो तुम्हाला येथे नोकरी कशी मिळेल, अहो हे तर गोडाऊन आहे, लेडीज साठी येथे कोणत्याही व्हॅकन्सी नाही. तेव्हा इशू म्हणते की अहो असं कसं होईल, मला तर इकडचाच ऍड्रेस दिलेला आहे. तेव्हा पाटील म्हणतात की हे बघा, एकतर खूप असं टेन्शन आहे आम्हाला आणि तुम्ही जे काही बोलतात त्याबद्दल मला काही कळत नाही. आमचे सीईओ आलेले आहेत, त्यामुळे प्लीज तुम्ही येथे आरडाओरड करू नका. तर इशू म्हणते की नाही हो, मी तुम्हाला खरं सांगते, मला येथीलच ऍड्रेस दिलेला होता, माझ्याकडे अपॉइंटमेंट लेटर सुद्धा आहे. तर ते पाटील म्हणतात की लेटर, मग दाखवा कोणतं लेटर आहे ते. तेव्हा आता इशूला टेन्शन येतं की आता यांना नेमकं मी कोणतं लेटर दाखवू. आता तिला काय करू आणि काही नाही सुचत नाही. ती शांत होते. तर पाटील म्हणतात की लेटर दाखवा किंवा बाहेर जा, एकतर आमचे सर जर इकडे आले तर ते खूप ओरडतील. तेव्हा इशू म्हणते की सर, मग मी त्यांना डायरेक्ट भेटते आणि त्यांना माहिती असेल की मला इथे नोकरी मिळाली म्हणून. तेव्हा पाटील म्हणतात की अहो मॅडम, ते मालक आहेत आमचे, इतक्या छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष देत नसतात, त्यामुळे प्लीज तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघा. तर इशू हात जोडते आणि प्लीज असं करू नका, आणि तुम्हाला ते राकेश जी माहिती असेल त्यांच्या ओळखीनेच मला इथे नोकरी मिळाल्याचं ती सांगते. तेव्हा आता पाटील विचारतात की कोण राकेश आणि त्यांचं सरनेम काय आहे. तर तेव्हा इशूला ते सुद्धा नाव माहिती नसते, काहीतरी असं ती बडबड करून जाते. तेव्हा पाटील म्हणतात की काय बोलतात, आणि इशू विचार करत असते की त्यांनी तर मला त्यांचा नंबर दिला होता, परंतु सरनेम मला माहिती नाही. पाटील आता हात जोडतात की प्लीज मॅडम तुम्ही इथून निघून जा, नाहीतर तुमच्या ह्या नादात माझी सुद्धा नोकरी निघून जाईल. तेव्हा इशू म्हणते की अहो प्लीज असं करू नका, मी कुठे जाऊ, माझ्या नोकरीचं काय. तेव्हा पाटील म्हणतात की एक काम करा, तुम्ही हेड ऑफिसला जा. तेव्हा इशू विचारते की अहो पण ते कुठे आहे. तेव्हा पाटील आपल्या खिशातून ते कार्ड काढतात आणि देतात. तर इशू विचारते की पण तिकडून कुठे, कोणत्या ठिकाणी जायचं. तेव्हा पाटील म्हणतात की अहो तेथे एक मॅडम आहे, तुम्ही त्यांना जाऊन भेटा. तर इशू आता खुश होते आणि थँक्यू म्हणते आणि एकदम तुम्ही माझं बढिया काम केलं असे खुशून म्हणत पाटील म्हणतात की या आता तुम्ही. त्यानंतर आता लावण्य इकडे आपल्या कॅबिनमध्ये असते आणि आपल्या मैत्रिणींना ती लगेच बोलावून घेते. ती इतकी खुश असते कारण अर्णव आणि तिची एकमेकांच्या मिठीमध्ये जी भेट झालेली असते तर तिला ते आठवत असतं, त्यामुळे ती अगदी खुश असते. आणि तेवढ्या तिच्या मैत्रिणी आत येतात, लावण्याला पाहतात आणि लावण्याचा तो खुललेला चेहरा बघून विचारतात की काय लावण्या, आज तर तू खूप खुश दिसतेस. लावण्य म्हणत असते की वेल, लावण्य देशमुख इज सुपर हॅपी टुडे आणि AR च्या घरी जाऊन म्हणजे माझ्या सासरी. तेव्हा आता तिच्या मैत्रिणी म्हणतात की काय तुझ्या सासरी, पण AR सरामध्ये आणि तुझ्यात तर असं तसं काही नाही, आणि तरी सुद्धा तू असं म्हणते की तुझ्या सासरी, असं कसं असू शकतं यार. तर आता लावण्य म्हणते की लावण्य प्रत्येक बाबतीत शोर असते हे तुम्ही विसरलात का. तेव्हा ती मैत्रीण म्हणते की हो बरोबर आहे, अगं पण तुला भीती नाही वाटत. अगं म्हणजे तुमच्यात अफेअर नाही हे कधी ना कधी सर्वांना कळणारच आहे. तेव्हा लावण्य म्हणते की पण सांगणार कोण, एअरला आपलं काम आणि बिझनेस एवढंच कळतं आणि मला मात्र तो कळतो. हा दुसरी विचारते की लावण्य, अगं पण AR सर हे त्या बाबतीत पुढे गेलेच नाही तर तू काय करणार मग. लावण्य म्हणते की अगं तो जर पुढे नाही गेला तर मी जात राहील. अगं मुलींनो ऐका, कारण इनफॅक्ट मी आज एक स्टेप पुढे घेतली सुद्धा, ती रोज सुद्धा मी AR च्या घरी पाठवले सुद्धा. काही झालं तरी AR मात्र माझाच झाला पाहिजे. तेव्हा आता लावण्य फक्त आणि फक्त अर्णवचे स्वप्न पाहत असते आणि इकडे मात्र आता अर्णव फोन झाल्यानंतर लगेच फोन ठेवते. तेव्हा आता त्याला इशूची आठवण होते
आणि तेव्हा तो म्हणतो की मिस बडबड, म्हणून तो आता इशूला फोन करण्याचं ठरवतो. परंतु फोन न करता तो डायरेक्ट तिला मेसेज पाठवतो. तर इशू ही पलीकडूनच असते आणि आता मात्र याचा मेसेज पाहून तिला तर आणखीन टेन्शन येते. तेव्हा इशू इतकी घाबरते की भडकूचंचा मेसेज, अगदी घाबरूनच मेसेज वाचते. तर तो मेसेज असा असतो की कधी माझे पैसे तू देणार आहे. आणि तो मेसेज वाचून आता इशूला टेन्शन येतं. इशू म्हणते की आता तर मला नोकरी मिळायलाच हवी आणि जर नोकरी मिळाली नाही तर याचे पैसे मी कसे देणार आहे. आणि जर या ऑफिसमध्ये मला ती लावण्य नाही भेटली तर मग काय करणार मी. त्यामुळे काही झालं तरी मला आता राकेशजींना फोन करायलाच हवा. येथे नको, आता मी बाहेर जाऊन फोन करते. म्हणून इशू आता बाहेर जायला निघते. त्यानंतर मात्र आता इकडे वल्लभरी ऑफिसमध्ये फोन करते आणि विचारते की आजकाल ऑफिसमधील ज्या काही न्यूज आहेत त्या तुम्ही मला देत नाही. कारण हा वल्लभरी मामीचा खबरे असतो, तेथे काम करत असतो वर्कर. आणि तो आता वल्लभरी मामीला म्हणत असतो की मॅडम अहो आजकाल ऑफिसमध्ये कामच इतकं असतं त्यामुळे वेळच नाही मिळत. तेव्हा आता वल्लभरी मामी म्हणते की बघा, सॅलरी जरी तुम्हाला अर्णव देत असला तरी वर्क मात्र तुम्ही माझ्यासाठी करता, विसरू नका कोणासाठी करतात. तर तेव्हा तो वर्कर म्हणतो की तुमच्यासाठी. तेव्हा वल्लभरी पुन्हा विचारते की सांगा मग आता ऑफिसमध्ये काय अशी खबरी बात आहे. तेव्हा तो वर्कर सांगतो की लावण्य मॅडमनी आज ऑफिसमध्ये सगळ्यांना मिठाई वाटली. तेव्हा वल्लभरी विचारते की कशाबद्दल. तेव्हा तो वर्कर म्हणतो की मला नेमकं माहिती नाही, परंतु लावण्य मॅडम आणि अर्णव सरांच्या रिलेशनशिपला 1 वर्ष पूर्ण झालाय असावे म्हणून ते हे सर्व करतात. तेव्हा वल्लभरी हे ऐकून म्हणते की काय रिलेशनशिपला 1 वर्ष पूर्ण झालं, क्या बात हे, खरंच आता मिळाली खरी ब्रेकिंग न्यूज. असं म्हणून आता मामी त्या वर्करला फोन ठेवायला सांगते आणि अगदी खुश होते. आणि तेवढ्यात मात्र अंजली आणि हे राकेश घरी येतात. तर ज्या बाजारच्या पिशव्या असतात भाजीपाला वगैरे सर्व काही राकेशने मुद्दाम आपल्या हातात घेतलेला असतो. अंजली म्हणत असते की अहो द्या ना इकडे. तेव्हा मात्र आता राकेश तिला म्हणत असतो की राणी सरकार अहो तुमचा नवरा ते तुमच्या सोबत असताना तुम्हाला कशाला हा त्रास. आणि तेव्हा अंजलीने आणि राकेश पुढे येतात. तर वल्लभरी मामी लगेच म्हणते की अगं अंजली बस ना. आणि काय ग मार्केटमध्ये व्हिजिट शॉपिंग करून आली की काय. अंजली म्हणते की हो ना मामी, अगं यांना घेऊन गेले होते. तर आता वल्लभरी मामी म्हणते की अगं पण सकाळचा विषय आहे ना तो अर्धवटच राहिला होता. अंजली विचारते की कोणता विषय मामी. तेव्हा मात्र आता लगेच वल्लभरी मामी म्हणते की अगं अर्णव आणि लावण्याबद्दलचा. तेव्हा अंजली ही राकेशकडे पाहते आणि मामीला म्हणते की ते आपण नंतर बोलूयात, मी आता भाज्या ठेवून आतमध्ये येते. मामी ही अंजलीच्या हाताला धरते आणि बस ना कुठे निघालीस. आणि राकेशला म्हणते की जावई बापू हे बघा हे असं आहे, तुमच्या मेवण्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि हा जर टॉपिक काढला तर तुमची बायको लगेच पळ काढते. मग जे खरं आहे ते बोलायला काय हरकत आहे बरं. अर्णव आणि लावण्या एकमेकांना डेट करतात आणि लवकरच मात्र आता अर्णव हा लावण्याशी लग्न करून तिला घरात सुद्धा घेऊन येणार आहे. जवळपास ते तर पक्क झालेला आहे. तेव्हा आता अंजलीला राग येतो. अंजली म्हणते की हे बघ मामी, एकतर मी पळ नाही काढत आणि त्या दोघांमध्ये काही असं नाही, त्यामुळे तू उगाच मात्र हा अंदाज बांधत बसू नको. आणि जर आपण असेच अंदाज बांधत राहिलो तर होत्याचे नव्हते होऊन बसे. तेव्हा राजेश सुद्धा म्हणतो की हो ना मामी, अहो अंजलीचं म्हणणं बरोबर आहे, म्हणजे अजून कशात सुद्धा फायनल नाहीच ना. तर वल्लभरी मामी म्हणते की अहो फायनल नाही, परंतु फायनल तर होणारच आहे आणि त्याला मात्र कितीकसा असा वेळ लागणार आहे. पण हे बघा जावई बापू, मी अर्णवला इतकी लहानपणापासून ओळखते की एखाद्या मुलीला अगदी कॉफीला घेऊन जाताना म्हणजे आतापर्यंत त्याने कधी असं केलेलं नाही. आपला अर्णव तसा आहे का सांगा बरं तुम्ही. तेव्हा अंजलीला आणखीन या मामीचा राग येतो. अंजली म्हणते की मामी अगं जरा हळू बोलशील का, उगाच त्या आजीला ऐकायला जाईल त्यामुळे ती आणखीन चिडेल. आणि मामी तुला वाटते तसं काही नाही. तेव्हा आता मामी म्हणते की अगं पण अंजली तू काय इतकं घाबरते, जर एकमेकांना पसंत करत असेल तर त्याला मात्र कोणीच थांबू शकत नाही. आणि मनात म्हणते की तुझी आजी सुद्धा याला नाही थांबू शकणार. तेव्हा अंजली राजेशकडे पाहत असते आणि रागाने मामीला म्हणते की मामी प्लीज तू या विषयावर जे काही बोलणं करते ना ते प्लीज थांबव. अर्णवने आपल्याला आतापर्यंत येऊन काही सांगितलेलं नाही, त्यामुळे उगाच काहीतरी असा विषय वाढू नकोस आणि आजीच्या कानावर मात्र असं काही पडायला नको. आपल्याला अजून काही असं माहिती नाही, त्यामुळे मात्र आजीला सुद्धा ते नाही आवडणार. तेव्हा आता आजी तेथे येते आणि आजी हे सर्व बोलणे ऐकून लगेच ती अंजलीला विचारते की काय ग, कुणाला काय आवडणार नाही, कशाबद्दल बोलतात तुम्ही. त्यानंतर इकडे इशू ही राजेशला फोन करायला इकडे येते. तोपर्यंत अर्णव हा पाटील जवळ येतो आणि पाटीलला म्हणतो की मिस्टर पाटील, आजी चूक झालेली आहे ती परत व्हायला नको असे सांगून अर्णव आता तिथून जायला निघतो. आणि आता अर्णव मागून येतो
येत असतो तर इशू ही समोर राजेशला फोन करत असते। तेव्हा आता इशू लगेच इकडे लावण्याला भेटण्यासाठी तिकडे लिफ्टमध्ये बसते आणि अर्णव नेमकं लिफ्टमध्ये हे बसण्यासाठी येतो। तोपर्यंत आता खालचा जो काही मजला असतो तोपर्यंत इशू तेथे जाऊन पोहोचते आणि अर्णवचं काही आता तिच्याकडे लक्ष जात नाही। त्यानंतर आता आजी इकडे समोर येते, परंतु अंजलीला मात्र आता खूप टेन्शन येतं। वल्लभरी मामी लगेच उठून उभी राहते। तेव्हा आजी ही वल्लभरी मामीकडे पाहत विचारते की काय म्हणत होतात तुम्ही, कुणाला काय आवडणार नाही ते। तेव्हा आता मामी लगेच म्हणतात की हो हो माझं तोंड तर तुम्ही बंद करताल, परंतु जे काही झालेलं आहे जे होणार आहे ते तर झाल्याशिवाय नाही राहणार। तेव्हा आता अंजली राजेशकडे पाहत असते आणि मामी मात्र आता तोऱ्यात आत निघून जाते। तेव्हा आजी खाली बसते तर अंजली म्हणते की काही नाही ग आजी, अगं सहज आपलं गप्पा मारत बसलो होतो। तेव्हा आजी म्हणते की अगं सहज मला आवडणार नाही असं तू म्हणत होतीस, आणि काय ग ती वल्लभी काय म्हणत होती, जे व्हायचं आहे ते झाल्याशिवाय राहणार नाही असं कशाबद्दल ती म्हणत होती। तेव्हा आता अंजली राजेशकडे पाहत असते तर राजेश लगेच म्हणतो की अहो आजी, अंजली तुम्हाला जीवनात काय आवडणार नाही याबद्दल बोलत होती। तेव्हा आजीला तर मात्र संशय आलेला असतो, परंतु आजी मात्र आता यांच्या तोंडातून हे सर्व काढून घेण्याचा प्रयत्न करते, परंतु अंजली आणि राजेश हे दोघेही आजीला ते सांगायला तयार नसतात। म्हणतो की आजी अहो मामी कशा आहेत हे तुम्हाला माहितीच आहे की सगळ्याच गोष्टीचा त्या काहीतरी वेगळाच अर्थ काढतात। तेव्हा अंजली लगेच म्हणते की हो हो तुम्ही तोपर्यंत आवरून घ्या, मी तोपर्यंत भाजी ठेवून येते। तेव्हा मात्र आता राजेश म्हणतो की हो हो अंजली मी आवरून येतो, म्हणून तो विषय टाळण्यासाठी अंजली सुद्धा आता भाज्या ठेवण्याचं नाटक करते। तेव्हा आजी आता ह्या दोघांकडे पाहतात आणि त्यांच्या बोलण्याचा विचार करतात, म्हणतात की अगदीही काही सांगत नाही, परंतु नक्की अर्णव बद्दलच ह्या काहीतरी बोलत होत्यात, म्हणून आता आजी तो विचार करत असते, म्हणजे नक्की अर्णवच्या आयुष्यात आहे का कोणीतरी, पण कोण असेल ती। त्यानंतर आता इकडे अर्णव हा बाहेर येतो आणि तो गाडीत बसणार असतो। तोच इशू इकडे जे लावण्य मॅडम असते तिला भेटण्यासाठी ऑफिसमध्ये येते आणि ते ऑफिस बघून ती तर खूप अशी खुश होते। बापरे, खरंच किती मोठं हे ऑफिस आहे, किती हाय फाय, आणि तेथे मात्र सर्व काही मुली ह्या मॉडर्न असतात, सर्वांनी अगदी वेगवेगळे ड्रेस घातलेले असतात मॉडर्न पद्धतीचे। इशू ही आपल्याकडे पाहते आणि मनात म्हणते की येथे तर एकटी मीच अशी आहे की सलवार सूट घातलेली, आणि माझं मात्र येथे कसं होणार आहे काय माहिती। आणि तेथे मात्र जी काही काउंटर तेथे बसलेली असते तर तिचं लक्ष आता इशूकडे जातं आणि ती लगेच म्हणते की हॅलो अहो तुम्हाला कोणाला भेटायचं। तेव्हा इशू म्हणते की येथे मी नोकरीसाठी आलेली आहे। तेव्हा आता ती मुलगी म्हणत असते की हो हो मग तुम्ही त्या मुली आलेल्या आहेत ना तेथे बसलेल्या, त्यांच्या शेजारी जाऊन बसा, त्या सुद्धा नोकरीसाठीच आलेल्या आहेत। तेव्हा आता इशू प्रत्येक त्या मुलीकडे पाहते आणि विचार करते की मला तर आता ऑलरेडी अपॉइंटमेंट लेटर मिळून गेलेलं आहे, मग ह्या मुली येथे कशासाठी आल्या असतील, आणि बापरे म्हणजे अजूनपर्यंत माझी नोकरीही कन्फर्म नाही। आणि तेवढ्यात मात्र लावण्य बाहेर येते आणि जो विराज असतो तर त्याला ओरडत म्हणत असते की विराज, अरे उद्याच्या शो साठी ऑर्डर करण्यासाठी टेलर अजून का आला नाही, वेळेवर प्रत्येकाला प्रत्येकाची सॅलरी दिली जाते, मग वेळेवर असं कोणीही कोणाचं काम का करत नाही। तेव्हा लावण्य खूप चिडलेली असते तर विराज म्हणतो की तो येतो असं म्हटला होता, मी त्याला फोन लावून पाहत, असं लावण्याला जेव्हा म्हणतो, लावण्य म्हणते की हेडलाईनच्या बाबतीत तो किती पर्टिक्युलर आहे हे तुम्हाला माहिती आहे ना, आणि त्याने अपडेट विचारल्यानंतर मी काय उत्तर देणार आहे, आणि यापुढे मात्र मी कोणताही असा हलगर्जीपणा नाही खपून घेणार, जे मी सांगितलं ते दॅट माय क्लिअर। इशू मात्र आता हे लावण्याकडेच पाहत असते। इशूला अगदी गोंधळल्यासारखं होतं। इशू पुन्हा आता त्या काउंटरवर जी मुलगी असते तर तेथे येते आणि त्या मुलीला विचारते की काय हो ह्या मॅडम कोण आहेत। तेव्हा आता ती मुलगी म्हणते की लावण्य मॅडम। तेव्हा इशूला तर आनंदच होतो। इशू म्हणते की ह्या लावण्य देशमुख आहेत, तर ती मुलगी हो म्हणते। तेव्हा इशू म्हणते की अहो मला तर यांनाच भेटायचं होतं। इशू लगेच लावण्य जवळ येते आणि विचारते की लावण्य देशमुख, तर लावण्य म्हणते की यस, तर इशू म्हणते की मी ईश्वरी देसाई, मला येथे नोकरी। तेव्हा आता लावण्य विचारते की तू टेलर आहेस का, तर इशू म्हणते की टेलर नाही हो। तेव्हा मात्र आता लावण्य रागाने म्हणते की युजलेस वगैरे असं करून इशूचा अपमान करते। तेव्हा मात्र आता लावण्याचे जे काही वर्कर आहे लेडीज त्या सर्व इशूवर हसायला सुरुवात करतात, आणि तेव्हा इशू परत लावण्याला म्हणते की मला थोडंफार टेलरिंग येतं, चान्स तुम्ही मला देऊन बघा ना। तेव्हा मात्र लावण्य म्हणते की ओके। त्या तिच्या दुसऱ्या वर्करला म्हणते की मॅडम तुम्ही जे काही वर्कर करण्याचे ड्रेसेस आहे ते सर्व काही हिला देऊन टाका। तेव्हा लावण्य लगेच ही इशूला म्हणते की हे काम नीट आणि वेळेवर जर तू केलंस तर तुझ्या जॉबचा मी विचार करेन। तेव्हा गो गो चल निघ आता। तेव्हा इशू थँक्यू म्हणते, तर ती मुलगी म्हणते की चल मी तुला आता ड्रेसेस देते। तेव्हा लावण्य ही विराजला ओरडते की काय रे येथे माझ्या तोंड का बघत बसलात, मला जी फाईल हवी आहे मेहता अँड मेहताची ती
मला दे। ही बुके तिने अर्णवच्या घरी रोजचा पाठवलेला आहे, तो तेथे पोहोचलेला आहे हा मेसेज तिला येतो। तेव्हा आता लावण्य खूपच खुश होत। त्यानंतर मात्र इकडे वल्लभरी घरी असते आणि तो बुके ती घेते आणि तो बुके बघून ती खूप खुश होते, म्हणजे कोणीतरी माझ्यासाठी हा बुके पाठवला तर, म्हणून लगेच घाईने तो बुके आपल्या हातात घेते। थँक्यू बाय बाय करत ती माणसं निघून जातात। तर वल्लभरी मामी लगेच अगदी घाईने अंजली असा अंजलीला आवाज देते की लवकर ये। अंजली बाहेर येते आणि लगेच वल्लभरी मामी म्हणते की अंजली, अगं हे बघ, कोणीतरी माझ्यासाठी इतका मोठे बुफे पाठवलेला आहे, बघ ना तू। तेव्हा आता अंजली म्हणते की मामी, अगं बुफे नाही बुके। तेव्हा लगेच वल्लभरी मामी म्हणते की दॅट इज दॅट, आणि किती सुंदर आहे बघ ना। तर अंजली म्हणते की हो पाहते मी कोणी पाठवला, म्हणून आता अंजली त्यावरचं नाव वाचते आणि अंजली लगेच शांत होते। तर मामी पुन्हा विचारते की काय ग अंजली, कुणी पाठवला? तर वल्लभरी म्हणते की त्यावर नाव असं व्यवस्थित दिसत नाही, परंतु मामी म्हणते की हो मला माहिती आहे, म्हणजे आता ते जे काही कॅफेची डेट होती त्यानंतर मात्र आता घरी बुके सुद्धा पाठवायला सुरुवात झाली। तर तेव्हा अंजली मुद्दाम म्हणते की मामी, अगं तसं काही नाही, आणि हे बघ मामी शांत राहा, जर आजीला उगाच कळलं तर गैरसमज होती। तेव्हा आता वल्लभरी मामी तर म्हणते की हो ना, तेच तर मला हवं आहे। आणि तेवढ्यात आजी मागून येते। आजी लगेच विचारते की हा बुके कोणी पाठवलेला आहे? लीला खूप असं टेन्शन येतं। तर वल्लभरी मामीच्या अगदी मनासारखं होत असतं की काही झालं तरी ह्या आजीला मात्र हे सर्व कळायला हवं। तेव्हा अंजली काही उत्तर देत नाही, तर आजी पुढे येते आणि म्हणते की काय ग अंजली, मी काय विचारते की हा बुके कोणी पाठवला? तेव्हा वल्लभरी मामी म्हणते की हो ना, मी सांगते की तुमच्या होणाऱ्या नात सून असं म्हणायचं असतं, परंतु अंजली मात्र मामीला आता पुढचं काही बोलून देत नाही। अंजली म्हणते की अगं आजी, अजून तर बघितलेलं नाही, बघतच होतो। तर आता लगेच आजी म्हणते की हो थांब मी पाहते। तेव्हा आजी लगेच त्यातील ती चिठ्ठी उचलते आणि पाहायला सुरुवात करते, पण तोच अंजली लगेच तिच्या हातातून घेते आणि मी पाहते असं म्हणते। तेव्हा वल्लभरी मामी सुद्धा अंजलीच्या हातातून घेत असते आणि थांब मी पाहते। तर अंजली म्हणते की राहून दे। असं करता करता ती चिठ्ठी त्यांच्याकडून फाडून जाते। आजी म्हणते की अगं असं काय करतात तुम्ही दोघी पण? तेव्हा अंजली म्हणते की फाटलं। तेव्हा आजी म्हणते की अगं फाडून का टाकलीस? तेव्हा अंजली म्हणते की अगं फाडलं कुठे, फाटलं ते। तेव्हा आजी विचारते की मग आता आपल्याला कसं कळणार की हा बुके कोणी पाठवला ते? तेव्हा आजीच्या डोक्यात एक विचार येतो। आजी म्हणते की नक्की त्या मुलीनेच नसन ना पाठवला अर्णवसाठी? तर अंजली म्हणते की छे आणि कुठली मुलगी असं हिम्मत करेल की रेड रोजचा जो काही बुके आहे तो अर्णवला पाठवण्याची, आणि ही फुले माझ्याकडे द्या, मी तिला फ्लॉवर फ्लॅट मध्ये ठेवून येते। तेव्हा लगेच अंजली तिच्या हातातून ती फुले घेते आणि मात्र तो विषय पुन्हा देते बंद करण्यासाठी अंजली आता तिकडे जायला निघते। शेवटी वल्लभरी मामीला एकही बोलण्याचा चान्स मात्र अंजली देत नसते। आजी मात्र आता हे दोघींकडेच पाहत असते। तर वल्लभरी मामी म्हणते की हो मी सुद्धा आले। तेव्हा आजीला मात्र आता आणखीन टेन्शन येते। तर वल्लभरी मामीला तेच हवं असतं, ती अगदी वळून खुश होत आजीकडे पाहत असते। तेव्हा आजी मनात इतकी टेन्शन येत असताना विचार करते की नक्की ह्या दोघीही माझ्यापासून काहीतरी लपवतात, म्हणजे अर्णवचं काहीतरी सुरू आहे। आणि तोच आता आजीकडे बघत मामी सुद्धा मनात म्हणते की लावण्य आणि अर्णव या दोघांचं नेमकं काय सुरू आहे ते मला शोधून काढावंच लागेल, आणि जरीही काही असलं तरी अर्णवचं लग्न मात्र इतक्या सहजासहजी मी नाही होऊन देणार। त्यानंतर आता इशू ते ड्रेस घेऊन बाहेर येते। तर बाहेर सर्व काही शांत वातावरण असतं। तेव्हा इशू विचार करते की काय झालं, इतका मोठा सन्नाटा, सगळेजण एकदम पुतळ्यासारखे असे गप्प का होऊन गेले? तेव्हा मात्र आता इशू ही जोरात म्हणते की मी कपडे हे ऑर्डर केल्याचं सांगत असते, परंतु आता त्या दोन मुली धावतच येतात आणि ईश्वर ओरडतात की अगं इतक्या मोठ्याने का ओरडतेस, बाजूला हो अगोदर। तेव्हा दुसरी मुलगी म्हणते की अगं बॉस येण्याच्या टाइमला या ऑफिसमध्ये अगदी शांत असं वातावरण, आणि तेव्हा ती दुसरी म्हणते की सरांना गडबड करणारी आणि बडबड करणारी माणसं अजिबात नाही आवडत। तेव्हा इशू म्हणते की अहो पण बोलल्याशिवाय काम कसं होणार? बोलल्यानंतरच तेव्हा त्या मुली पुन्हा इशूला शांत राहायला सांगत असतात आणि गप्प बस, तू बाजूला हो बरं अगोदर, म्हणून इशूला धरतात। आणि त्याच वेळेस मात्र आता त्या दोन्ही मुली इशूला आपल्या पाठीमागे लपवतात आणि आता अर्णवची एंट्री तेथे होत असते। अर्णव आणि शिर्के सर हे तेथे येत असतात। तर अर्णव शिर्केला म्हणतो की शिर्के, नेक्स्ट टाइमला लॉन्च व्हायला हवे, त्या धीरजला काम करण्यासाठी सांगा। तेव्हा मात्र आता सर्वजणी उभ्या राहतात आणि अर्णव आणि शिर्के हे दोघेही तेथून जात असतात। तर अर्णव हा आपल्या मोबाईलमध्ये पाहत असतो। तर सर्व मुली ह्या सरांना गुड मॉर्निंग सर असं म्हणतात। तेव्हा अर्णव आता त्यांच्याकडे पाहत असतो आणि ज्या दोन मुलींच्या मागे ह्या ईश्वरीला लपवलेलं असतं, तर त्या दोन मुली सुद्धा सरांना गुड मॉर्निंग करतात। तेव्हा इशू अगदी
खुश म्हणते की बॉस आले आणि अगदी डोकावून ती आता अर्णव सरांना पाहत असते आणि आता अर्णवचं तोंड हे तिकडे असतं। तर इशू अगदी खुश होऊन त्या दोन मुलींच्या मागून गुपचूप निघते आणि अगदी डोकावून ती सरांना पाहत असते। तर ह्या दोन मुली मागे वळून पाहतात आणि ही कुठे गेली म्हणून खूपच या टेन्शन मध्ये येतात। तेव्हा आता इशू ह्या अर्णवकडेच पाहत असते, परंतु अर्णवचा चेहरा मात्र तिने काही बघितलेला नसतो आणि ती आता सारखा तोच विचार करत असते। तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये इशू ही त्या लावण्याला विचारत असते की माझे नोकरीचं काय। तेव्हा मात्र लावण्य म्हणत असते की तो ऑल्टर केलेले हे कपडे आमच्या कंपनीला प्रॉपरली फिट झाले तरच तुझ्या या जॉबचा विचार केला जाईल। तेव्हा मात्र आता अंजली ही अर्णवला फोनवर सांगत असते की आज तुझ्यासाठी रेड रोजचा बुके आला, लावण्याने तो पाठवलेला आहे। तर आता मामी सुद्धा हे बोलणं चोरून ऐकत असते। तर अर्णव म्हणत असतो की काय, लावण्याने पाठवला आणि रेड रोजेस तिने का पाठवलेला असेल असा तो विचार करत असतो। त्यानंतर आता इशू घरी येत असते, परंतु राजेशचा आता एक नवीन प्लॅन असतो आणि तो आता फोनवर बोलत असतो की ऐकून घ्या माझं, कारण मी तुमचे पैसे 2च दिवसात देतो, प्लीज माझं ऐकून घ्या। परंतु आता मुद्दाम फोन ठेवतो तर ईश्वरी धावते त्याच्याजवळ येते आणि विचारते की काय झाले। तेव्हा राजेश म्हणतो की माझं 3 महिन्यांचं भाडं देण्यासाठी राहिलं होतं आणि जेव्हा मी घरी पोहोचलो तेव्हा त्या घर मालकाने माझं सर्व सामान हे रस्त्यावर टाकून दिले। तेव्हा आता इशूला सुद्धा वाईट वाटते, परंतु राजेशचा आता यामागे एक नवीन डाव असतो। तेव्हा आता पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।